नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे या वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी महत्वाची आणि उपयुक्त माहिती देतात. अनेक होम रेमेडीज सुद्धा सांगतात. आमचे या आधीचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. आमच्या चॅनलच्या नावाला क्लिक केलं की तुम्हाला आमचे एपिसोड तिथे मिळतील. नक्की बघा आणि काही कमेंट्स असतील तर त्या पण नक्की करा. आज आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत आपल्या शरीरातली एक अत्यंत महत्वाची ग्रंथी म्हणजेच थायरॉइड ग्लँड याच्याबद्दल. फुलपाखराच्या शेप मधली थायरॉइड ग्लँड आपल्या गळ्यामध्ये असते आणि थायरॉइड ग्लँड जे हार्मोन सिक्रेट करते T3 T4 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण हे हार्मोन्स आपल्या शरीरातली चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम, आपला हार्ट रेट, आपलं मेंदू आणि हाडांची कार्यक्षमता, त्याशिवाय स्त्रियांमधल्या पिरियडची सायकल या सगळ्या अत्यंत महत्वाच्या क्रिया हे हार्मोन्स कंट्रोल करतात. म्हणून हे हार्मोन्स नेहमी कार्यक्षम असणं किंवा बॅलन्समध्ये राहणं आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे हार्मोन्स कार्यक्षम राहण्यासाठी काय करता येईल, यांचा बॅलन्स का जातो आणि बॅलन्स गेला तर त्याच्यावरती उपाययोजना किंवा होम रेमेडीज काय असतील याबद्दल आज आपण डॉक्टरांशी डिस्कस करूया. सो पुन्हा एकदा भेटू पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. थँक्यू तुमचा येस. वेळ दिल्याबद्दल परत एकदा. सो आज आपण थायरॉइड बद्दल बोलूया जरा. सो सगळ्यात पहिल्यांदा माझा ऍज युजल बेसिक प्रश्न की थायरॉइड ग्लँडचं नेमकं फंक्शन आपल्या शरीरासाठी काय आहे आणि ती एवढी महत्वाची आपल्यासाठी का आहे? शरीर वाढणं, ते शरीर तयार होणं इथपासून शरीर वाढणं, त्याची रोज जी काही झीज होते ती भरून काढणं, ह्यासाठी आपल्या शरीरामध्ये चयापचय क्रिया होत असते आणि त्याच्यातनं चांगले घटक शरीराला मिळतात आणि शरीराची वाढ होत असते. तर ही चयापचय क्रिया घडणं ह्याच्यावर जी ग्लँड महत्वाचा कंट्रोल ठेवते ती थायरॉइड ग्लँड आहे, म्हणून तिचं महत्व खूप आहे. त्याच्याबरोबरच महत्वाचे ऑर्गन, आपण व्हायटल ऑर्गन जे म्हणतो ना, की ब्रेन आहे, आपलं बोन्स आहे, आपलं हार्ट आहे, यांचा रेट आणि त्यांचं फंक्शन चांगलं ठेवणं ह्याच्यासाठी थायरॉइडचा सिक्रेशनचा उपयोग असतो. म्हणून थायरॉइड ग्लँड ही खूप महत्वाची मानली जाते आणि त्याच्या सिक्रेशन्स ती योग्य प्रमाणात आहेत की नाही हा महत्वाचा चेक कायम ठेवायला गरजेचा आहे. ओके. हे जे आता हार्मोन्स थायरॉइड ग्रंथी जी सिक्रेट करते, लाईक T3 T4 मी म्हटलं ते आणि तुम्ही म्हटलात तसं की या हार्मोन्समुळे आपल्या शरीराची बरीच कार्य सुरळीत राहतात. तर या हार्मोन्स बद्दल जरा अजून सांगाल? शरीरामध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. एक की ज्या शरीराच्या बाहेर किंवा ग्रंथीतून जे स्राव तयार होतात ते बाहेर टाकतात, की जशा आपण घर्मग्रंथी म्हणजे घाम येणाऱ्या गाठी आहेत, डोळ्यातल्या अश्रूंच्या ग्रंथी आहेत. या प्रकारे काही ग्रंथींचे स्राव हे रक्तात म्हणजे आतल्या रक्तामध्ये मिसळतात शरीरातल्या आणि शरीराचं फंक्शन करत असतात. तर ह्या सगळ्या महत्वाच्या एंडोक्राईन ग्लँड्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये अगदी म्हणजे आपण काय तांदूळ म्हणूयात ना, त्या आकाराची पिनियल ग्लँड ही जशी असते तशी मोठी आणि सगळ्यात वजनदार अशी लिव्हर ही एक ग्लँड आपल्याकडे असते आणि त्यामध्ये मध्यम आकाराची थायरॉइड ग्लँड ही आपल्या गळ्यामध्ये असते. फुलपाखराच्या म्हणाले जसं की फुलपाखराच्या आकाराने फुलपाखराचे पंख असतात तसे दोन बाजूला ओव्हल शेप पंख असतात आणि त्यांना जोडणारा इस्थमस असा एक पट्टा असतो आणि तिची हे कुठे आहे तर गळ्यामध्ये आपला जो श्वासनलिका आहे त्याच्या पुढच्या बाजूला ही ग्रंथी असते. ओके. हा, आणि त्यातलं जे आता दोन सिक्रेशन आहेत त्याच्यामध्ये T3 आणि T4, तर ह्या दोन्हींचा उपयोग करून शरीराचा चयापचय क्रिया जी घडली जाते, मुख्यतः T3चा सॉफ्ट ऑर्गन जे आपले असतात ना त्यांच्यावर इफेक्ट असतो. म्हणजे इंटरनल महत्वाचे ऑर्गन जसे हार्ट आहे, हार्ट मसल्स आहे, ब्रेन आहे, ह्यांच्यावर मुख्यतः त्याचा उपयोग होतो आणि लहान आतडं, मोठं आतडं की जे पचनाशी रिलेटेड आहे तिथे परिणाम त्यांचा कंट्रोल असतो आणि बोन्स आणि मसल्स ह्यांच्यावर T4चा इम्पॅक्ट असतो. त्यामुळे ह्या सगळ्यांचं फंक्शन चांगलं ठेवण्यासाठी ह्या T3 T4 महत्वाचे असतात की जे चांगले राहायला पाहिजे. पण शरीरामध्ये माहितीये का एक अशी आपल्या सिस्टीम आहे, म्हणजे असं आहे ना की T3 T4 तयार होत आहेत
पण तिचा कंट्रोल करणारं कोणीतरी शरीरामध्ये आहे. म्हणजे बरोबर. आपण जसं म्हणतो ना की ब्रेन हा सगळ्यावर कंट्रोल करतो, हो. तर त्याच्याही एक सबसिस्टीम आहे. जे आपल्याला सरकारमध्ये किंवा कुठल्या एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये असते ना सिस्टीम, तसंच आपल्या शरीरामध्ये पण असतं. तर त्याच्यामध्ये पिच्युटरी ग्लँड असते की जी ह्या थायरॉइडवर लक्ष ठेवून असते. जेव्हा पिच्युटरीकडे फीडबॅक येतो की थायरॉइड ग्लँड कमी काम करते, तर थायरॉइड स्टिम्युलेट करण्यासाठी म्हणजे तिला धक्का देण्यासाठी एक TSH नावाचं हॉर्मोन पिच्युटरी ग्लँड मधून येत असतं. आणि ते वाढवायचं की थायरॉइड ग्लँड काम करेल अशी एक सिस्टीम आपल्या शरीरामध्ये बसलेली असते. म्हणजे ही आपली सिस्टीम आहे. तर जेव्हा जेव्हा TSH वाढतं ते मग आता आपण काय ह्या सिस्टीमचा उपयोग आपण आपले आरोग्य टिकवण्यासाठी करतो किंवा आजार होऊ नये म्हणून करतो. म्हणून जेव्हा जेव्हा रक्तातलं TSH वाढलेलं दिसतं तेव्हा डॉक्टर समजून घेतात की थायरॉइड कुठेतरी डिस्ट्रेसमध्ये जातीये. मग थायरॉइडची सिक्रेशन ती चांगली मिळतील अशी व्यवस्था बाहेरनं केली जाते. त्यालाच आपण म्हणतो की थायरॉइड डिसीजची आपण ट्रीटमेंट घेतोय असं असतं. आणि मग हे का साधायचं, कारण की शरीरातलं फंक्शन चांगलं व्हायला हवंय. त्यामुळे अशा वेळेला T3T4 चे सप्लिमेंट्स दिले जातात. आता हे जसं आपण म्हणतोय ना की T3T4 कमी झाले, तसंच हे T3T4 वाढतात. म्हणजे त्याच्यामुळे मग हार्ट रेट खूप फास्ट होणं, आतड्यांची क्रिया फास्ट होणं, त्याच्यामुळे जुलाब होणं किंवा अशा टाईपची सिम्पटम येऊन हायपर थायरॉइडिझम म्हणजे सिक्रेशन वाढलं हा डिसीज म्हणून थायरॉइडचा तयार होतो. बरोबर. सो ह्या दोन्ही जे हार्मोन्स असतात ह्याचा बॅलन्स मोस्टली जाण्याची कारण काय असतात? म्हणजे हेरिडिटरी हे कारण असतं का अजूनही काही दुसरी कारणं असतात? साधारणपणे आता जो रिसर्च केलाय ना त्यानुसार 65 to 68% हेरिडेटरी हे कारण असतं. म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये तो आहे, बरेच जणांना थायरॉइडचे डिसीज आहेत, तर त्या फॅमिलीतल्या पुढच्या जनरेशन मध्ये तो डिसीज येण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याच्याबरोबरच मुळात थायरॉइड ग्लँड जी आहे ना तिचं फंक्शन पूर्ण आपल्या न्यूट्रिएंट्सवर म्हणजे आहारातला चौरस आहार जो म्हणतो ना आपण, त्याच्यामधले विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, एन्झाईम्स आहेत, ही प्रॉपर जो आहारातनं रोज घेतो ती पोटात नीट सिक्रीट ऍब्झॉर्ब केली जातात, त्याच्यावर थायरॉइडचं फंक्शन असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आहारातली न्यूट्रिएंट्स कमी जास्त होतात त्यावेळेला थायरॉइडचे डिसीज हे सुरुवात होतात. त्यामुळे आहार हे दुसरं एक कारण आहे. आणि त्याच्याबरोबर व्यायाम नसणं किंवा लिथार्जिक लाईफस्टाईल असणं किंवा खूप टेन्शन्स असणं, ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये थायरॉइड ग्लँडला कमी जास्त तिच्या क्षमतेपेक्षा काम करायला लागल्यामुळे थायरॉइड डिसीज हा तयार होत असतो. ओके. तुम्ही मगाशी उल्लेख केला हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम, तर आता आपण दोन्ही बद्दल डिटेलमध्ये बोलूया. सो पहिला हायपोथायरॉइडिझम, याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि त्याची म्हणजे व्हायची कारणं काय, सिम्पटम्स काय? कारण तर हेरिडेटरी आपण आता जसं म्हटलं की ते एक कारण असतं. काही वेळेला वयाच्याही म्हणजे जेव्हा जनरली काय होतं की हायपोथायरॉइडिझम हा डिसीज जनरली किंवा थायरॉइडचे कुठलेही आजार हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. त्यामुळे स्त्रियांच्या वयाच्या स्टेजेसमध्ये ज्या ज्या वेळेला शरीरावरचा ताण वाढणार आहे नैसर्गिकरित्या, म्हणजे जसं पाळी येताना, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये किंवा पाळी जाताना, या काळामध्ये जेव्हा जेव्हा स्ट्रेस वाढणार आहे त्यावेळेला हे थायरॉइडचे बदल होत असतात आणि ते त्या दिलेल्या क्षमतेपेक्षा खूप कमी होणं किंवा खूप जास्त होणं, याच्यामुळे हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम हे तयार होतं. दोन्हीला कारण ही जशी सेम आहेत, फक्त लक्षणं वेगवेगळी होतात. त्यामुळे हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की तुमची पचनक्रिया मंदावते, हार्ट रेट मंदावतो, ब्रेनच्या फंक्शनिंग मंदावतं. त्यामुळे मग स्लीपचे तुम्हाला म्हणजे झोपेमध्ये बदल होतात. जर तुम्हाला पहिल्यांदा सलग झोप लागणार असेल तर ती डिस्टर्ब असते किंवा दिवसभर सुद्धा झोपाळलेलं वाटू शकतं. पचन कमी झाल्यामुळे अंगात जडपणा येतो, हालचाली मंद होतात, वजन वाढतं. तर पचनाचेही अनेक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतात.
वजन वाढल्यामुळे आळसावलेलापणा किंवा कामातला मंदपणा वाढतो. त्याच्यानंतर तुम्ही खाताय व्यवस्थित पण अशक्तपणा जाणवणं किंवा थोडेसे कामाने थकलेलं वाटणं, या टाईपची लक्षणं ही हायपोथायरॉइडिझम मध्ये मेनली येतात. बरं. मग हायपोथायरॉइडिझम साठी आपली थायरॉइडची टेस्ट ही लक्षणं दिसायला लागल्यावरती करायची का? तुम्ही म्हणाला तसं हेरिडिटरी इश्यू असेल तर हा प्रॉब्लेम नक्की येऊ शकतो. तर मग काही ठराविक वयानंतर सगळ्यांनीच थायरॉइडची टेस्ट करून घेतली पाहिजे का नेमकी कधी करायला पाहिजे? जनरली काय होतं की एकूण आता जो काही अभ्यास झालेला आहे त्याच्यानुसार 20 ते 40 या वयोगटातल्या महिलांमध्ये हा जनरली आजार डिटेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे 20 ते 40 या वयोगटातल्या ज्या स्त्रियांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, थायरॉइड डिसीज आहे अशी, तर त्यांनी एक पिरियडिकली वर्षात एकदा वगैरे किंवा ही लक्षणं थोडीशी वाटतायत, म्हणजे आपण म्हटलं ना की दिनचर्येमध्ये रोज माझ्या शरीराची चिंता करा किंवा शरीरावर परीक्षण करा स्वतःचं सकाळी, त्याच्यामध्ये मला कन्सिस्टंटली बदल आढळतोय की नाही, मला फ्रेश नाही वाटत ते सकाळी उठल्यावर, असं मला खूप दिवस होते, मी थोडेसे काही बदल करून पण हे रिव्हर्स माझं होत नाहीये, अशा वेळेला जरूर ही टेस्ट करून घेतला पाहिजे. साध्या आपल्या पॅथॉलॉजी लॅब असतात त्या ठिकाणी ही होते, ती करून घ्यायची किंवा जवळ फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा तुम्ही ती करून घेऊ शकता आणि त्यातले बदल बघून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचे उपचार घेऊ शकता. डॉक्टरांनी आताच दिनचर्या बद्दल उल्लेख केला. याबद्दलचे आपल्या चॅनलवरती अत्यंत सुंदर 2 एपिसोड्स आहेत. त्या डॉक्टरांनी आपल्याला निरोगी माणसासाठी एक आयडियल लाईफस्टाईल, एक आयडियल दिनचर्या अतिशय सविस्तर पद्धतीने सांगितलेली आहे. तुम्ही हे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा आणि कमेंट सुद्धा करा. सो तुम्ही आता उपचाराबद्दल सांगितलं, तर हायपोथायरॉइडिझम मध्ये नक्की उपचार पद्धतीमध्ये काय असतं? ह्याच्यामध्ये कसं होतं, T3, T4 आणि TSH ह्या 3 लेवल डॉक्टर बघून घेतात आणि गरजेप्रमाणे तुम्हाला एखादी गोळी चालू करतात. फक्त ती गोळीची पॉवर एक मिनिमम वापरली जाते आणि ती नियमितपणे गोळी घ्यायची असते आणि त्याप्रमाणे जर महिन्याने किंवा 2 महिन्याने डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे चेक करून जर ती लेवल्स नॉर्मल येतात वाटलं तर त्या गोळीचा डोस तेवढाच ठेवून तो नियमितपणे पेशंटनी घेणं गरजेचं असतं. तर गोळी हे त्यातला बेसिक उपचार असतो. सो म्हणजे ही जी गोळी असते ही जसं बीपीची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते तसंच या गोळीचं असतं का? म्हणजे आयुष्यभर ही गोळी घ्यावीच लागते का? आणि जर का घेतली नाही तर काय होतं? आणि आपलं थायरॉइड म्हणजे गोळी घ्यायला सुरुवात केल्यानंतर थायरॉइडचं फंक्शन जर का नॉर्मल झालं तर ही गोळी कमी जास्त करता येते का? प्लस दुसऱ्या अल्टरनेट थेरपीज मध्ये या गोळी व्यतिरिक्त म्हणजे ही गोळी न घेता काही उपचार पद्धती आहेत का? याबद्दल जरा सांगा. हो, आता हा थायरॉइड डिसीज जर म्हटला ना तर तो लाईफ लॉंगच म्हटलेला आहे. कारण बेसिकली जर जेनेटिक प्रॉब्लेममुळे आलेला असेल तर लाईफ लॉंग असतो, पण तुम्ही त्याच्याबरोबर इतर कारणं किंवा आहाराची नियंत्रण तुम्ही व्यवस्थित ठेवलं, योग्य तो आहार घेतला, न्यूट्रिएंट्स त्यातली चांगली ठेवली तर हा कंट्रोलमध्ये राहतो. म्हणजे आता पुष्कळांचं असं होतं की गोळी एक सर्टन पॉवरची चालू करतात आणि आयुष्यातले इतर काहीही बदल करत नाहीत. मग त्यांची स्टेजेसनुसार ती गोळी खरंच वाढत जाते आणि अगदी टॉक्सिसिटी त्याची निर्माण व्हावं एवढी पण वाढते. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टरांनी गोळी जरी दिलेली असली तरी तुमच्या शरीराची जबाबदारी ही तुमची आहे. त्यामुळे आता आपण जसं म्हटलं ना की न्यूट्रिएंट्स चांगले होणं, चांगले घेणं, आहारात असणं ही तुमची जबाबदारी, ते नियमित केलं पाहिजे. त्याच्यानंतर अगेन थायरॉइडला आता काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे डिसीज झालेला आहे, म्हणजे तिचं फंक्शनिंग कमी झालंय, तर तिच्यावर अजून ताण देऊ नये म्हणून काही ताण आपण आपल्या कृतीतून करणं, म्हणजे जसं की व्यायाम करणं, आहार नियमित घेणं, केलेला आहार नीट पचला पाहिजे याच्यासाठी काही व्यायामाचे प्रकार करणं, हे ज्याचं त्याचं गरजेचं आहे. ते जर केलं तर गोळी तेवढीच राहू शकते, वाढण्याची शक्यता कमी होते. पण अगदी सुरुवातीच्या काळातला म्हणजे अगदी लगेच डिटेक्ट झालेला डिसीज असेल तर इव्हन तो रिव्हर्सही होऊ शकतो. बर,
नंतर केव्हा स्ट्रेसफुल शरीराची किंवा आयुष्यातली घटना घडेल त्यावेळेला परत ते डिस्टर्ब होऊ शकेल. हम्म, पण त्या काळापर्यंत तरी तुमचं फंक्शनिंग चांगलं राहू शकतं हम्म. आणि शरीर तेवढे काळ तुम्ही चांगलं सुदृढ ठेवू शकता. ओके. सो अल्टरनेट थेरपीज, आयुर्वेद, होमिओपॅथी याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम मध्ये काही औषध आहे का? म्हणजे या थेरपीज बरोबर गोळी सुद्धा ॲलोपॅथीची कंपल्सरी घ्यायला पाहिजेच का? याच्या व्यतिरिक्त आपण ही उपचार पद्धती करू शकतो? हा, अगदी जेव्हा सिक्रेशन्स थोडीशीच वाढलेली आहेत, म्हणजे TSH थोडंसंच वाढलेलं आहे, T3 T4 अजून नॉर्मल आहे, तर तुम्ही हे सगळे बदल आधी करून त्याच्याबरोबर अल्टरनेटिव्ह ह्या ज्या पॅथीज आहेत, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, ह्यांच्यामध्ये खूप उत्तम औषधं आहेत. त्याद्वारे तुम्ही हे सगळं नॉर्मलाइज करू शकता आणि त्याच्याच बरोबर नियमित आहार आणि व्यायाम जर ठेवला तर निश्चितपणे हे तुम्ही कायम सांभाळू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे की म्हणजे पण कधी आहे की जसं की पतंग आपण उडवतोय हवेमध्ये, तर त्याचा जो मांजा आहे तो जर त्याचा तुम्ही ताण धरून नाही ठेवलात तर ती केव्हाही पतंग खाली पडणार आहे. बरोबर. तसंच आहे की जर तुम्ही आहार आणि व्यायामाचं नियंत्रण सोडलं आणि तुम्हाला काही म्हणजे ही हिस्ट्री आहे की थायरॉइडचे डिसीज आहे तुमच्या फॅमिलीत, तर तुम्हाला ते नक्की परत आजार येऊ शकतो. पण अदरवाईज तशी काही हिस्ट्री नसेल तर तुमचं हे पूर्णतः नॉर्मल थायरॉइड फंक्शन होऊ शकतं. ओके. तुम्ही आता आहार आणि व्यायामाबद्दल उल्लेख केला, तर हायपोथायरॉइडिझम मध्ये हो, म्हणजे झाला असेल जर का डिटेक्ट, तर कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे आणि कुठला व्यायाम केला पाहिजे की जेणेकरून आपली गोळी ती मिनिममच राहील आणि थायरॉइड फंक्शनिंगला त्याची मदत होईल? त्याच्यामध्ये काही आहार घटक आहेत की जे घेतल्याने थायरॉइडचं हॉर्मोन्स जे आहेत ते डिस्टर्ब होणार आहेत किंवा योग्य प्रकारे तयार नाही होणार आहेत. त्याच्यामध्ये आपलं जे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, म्हणजे आता ते एक्झॉटिक भाज्यांमधलं ब्रोकोली आहे, केल आहे, यांनी हे फंक्शन डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळे ते प्रमाणात खायचं आहे किंवा त्याच्यासाठी एक उपाय मी नेहमी सांगते की कुठले कोबी, फ्लॉवर हे जर असेल तर ते तुम्ही 1 तास हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवा. बारीक चिरा, हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवा, मग ते पाणी काढून टाका आणि यांचा वापर आहारामध्ये करा. तर तुम्हाला जे थायरॉइड फंक्शनला डिस्टर्बन्स नाही करणार ह्या भाज्या. पालक सारखी भाजी आहे की पालक खूप रक्त वाढवतं, अमुक तमुक करून पालकाची खूप प्रशंसा केली जाते. पण पालकांनी आयोडीन सिक्रेशन किंवा थायरॉइड सिक्रेशन्स न होणं हा एक भाग दिसलेला आहे. त्यामुळे पालकाचा नियमित किंवा नियंत्रित वापर हा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि काही घटक आहेत की ज्याच्यामध्ये थायरॉइड फंक्शन हे चांगलं होण्यासाठी मदत करणार आहेत. अशी फळं आहेत पुष्कळ, म्हणजे फ्रेश फ्रुट्स आपण जे म्हणतो ती खूप आहेत की म्हणजे जसं केळं आहे, स्ट्रॉबेरी आहेत, म्हणजे बेरी या प्रकारतली आपली साधी बोरं जी असतात ना, गावठी बोरं, त्यांचा एक चांगला उपयोग ह्याच्यामध्ये होतो. पेरू आहे, सफरचंद, पेर ही तर आहेतच, पण आपल्याकडे इझिली मिळणारी म्हणजे केळी, बोरं, सीझनल जे फ्रुट्स आहेत यांचा योग्य प्रमाणात जर आहारात समाविष्ट केली तर थायरॉइड फंक्शन सुरळीत व्हायला ती मदत करतात. त्याच्याबरोबरच आपली जी कडधान्य आहेत ना, पण ते छोटे स्प्राउट्स, म्हणजे थोडं थोडंच त्याला मोड आलेले असतात, हे पण जर आहारात घेतले तर ते सुद्धा ह्या फंक्शनला मदत करतात. बरं. आणि व्यायाम प्रकार हायपोथायरॉइडिझम साठी कुठले उपयुक्त आहेत? हायपोथायरॉइडिझमसाठी महत्वाचा व्यायाम सगळ्यात असतो म्हणजे एकतर तुमचं ही गळ्यात राहणारी ग्रंथी आहे, त्यामुळे त्या ग्रंथीचं म्हणजे सर्क्युलेशन चांगले ठेवणारे योगासनातले जे काही प्रकार आहेत ते सगळे थायरॉइड फंक्शन नॉर्मल करायला उपयोगी असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भुजंगासन. हे उत्तम आसन आहे की ज्याच्यामध्ये आपलं थायरॉइड फंक्शन इव्हन ब्रेन पर्यंतचे सगळे फंक्शन चांगली होतात. त्याच्याबरोबर सर्वांगासन आहे, हलासन आहे. म्हणजे ह्याच्याबरोबर सूर्यनमस्कार जर नियमित केले अगदी व्यवस्थित आणि श्वासाप्रमाणे, इतर वेळेला आपण वजनासाठी फास्ट सूर्यनमस्कार करू शकतो तर तिथे उपयोग होईल, पण जेव्हा थायरॉइड फंक्शनसाठी आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आहेत तर त्या सूर्यनमस्कारातल्या प्रत्येक पोश्चरचा स्ट्रेच व्यवस्थित समजून घेऊन
आणि त्याच वेळेला श्वास जेव्हा आत घ्यायचा आहे बाहेर सोडायचा आहे ह्या क्रिया व्यवस्थित जर सांभाळून तुम्ही केलेत तर थायरॉइड फंक्शनला डेफिनेटली खूप चांगला उपयोग होतो. थायरॉइड फंक्शन किंवा थायरॉइड सिक्रेशन चांगली तयार होणं याच्यासाठी ते उपयुक्त ठरतं. ओके. आता हायपर थायरॉइडिझम त्याची लक्षणं नक्की काय असतात? जसं आता आपण हायपोमध्ये बघितलं ना की सगळ्या गती कमी होणार आहेत, तसं हायपरमध्ये सिक्रेशन वाढल्यामुळे सगळ्या गती म्हणजे थायरॉइडचा गट म्हणजे आपल्या पचन संस्थेवर उपयोग आहे. त्यामुळे आतड्यांची गती वाढणार आहे. मग आतड्यांची गती वाढली की काय की जुलाब होणं, काही अन्न खाल्लं की जावं लागणं शिला, हे एक महत्वाचं सिम्पटम होतं. हार्ट रेटवर त्याचा परिणाम आहे. त्याच्यामुळे हार्ट रेट वाढणं, धडधडणं या टाईपचं एक लक्षण ते होतं. बोन्सवर आहे तर बोन्स ही थोडीशी फ्रिकल होणं किंवा दुखणं हे एक त्याच्यामध्ये सिम्पटम येऊ शकतं. त्याच्यानंतर वजन कमी होणं, कारण चयापचय क्रिया जास्त झाल्यामुळे काही डिपॉझिटच होत नाही, त्यामुळे वजन कमी होणं हे एक त्याच्यामध्ये लक्षण येऊ शकतं. आणि कन्फ्युजन की हे करू का ते करू अशा टाईप मधलं कन्फ्युजन होणं हे ब्रेनवर झालेला परिणाम दाखवतं. तर ही सगळी लक्षणं ही हायपरथायरॉइडिझम मध्ये असतात. पण हायपरथायरॉइडचं असं आहे की ही सिक्रेशन्स वाढली तर ती नियंत्रणात लवकर येऊ शकतात. त्याच्यामुळे हा डिसीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे काही वर्षापूर्वी मला हायपरथायरॉइडिझम होतं असं तुम्ही नक्की म्हणू शकता आणि ते पूर्ण क्युअर होऊ शकतं. आणि ॲलोपॅथीची मध्येही औषधं आहेत त्याला, पण ह्या दोन्ही पॅथीमध्येही उत्तम औषधं आहेत. आणि त्या काळात जो पचनावर परिणाम झाला तो परत नॉर्मल करून पूर्णतः तुमचं नॉर्मल पचन करण्या इतपत इफेक्टिव्ह औषधं ही आपल्याला अल्टरनेट पॅथीमध्ये पण मिळतात. तर तुम्ही आता वजन कमी होण्याचा उल्लेख केला, तर हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढण्याची टेंडन्सी असते आणि हायपरमध्ये कमी होण्याची असते, असं आहे का? म्हणजे असं असतंच का? होय, 95% हे असंच असतं. काही वेळेला असं होतं की वजन कमी होतं पण हायपोथायरॉइडिझम आहे, पण हे फार रेअरली होतं. हायपरथायरॉइडिझम मध्ये सुद्धा वजन कमी होण्याची टेंडन्सी असते, ते काही क्वचित केसेसमध्ये ते वाढलेलं दिसतं. ओके. सो आता हायपरथायरॉइडिझम हा नक्की म्हणजे कुणाला होऊ शकतो? म्हणजे ह्याच्यामध्ये पण स्त्री पुरुषांच्या वयाप्रमाणे असा काही भेद आहे, हेरिडिटरी पण काही इश्यू आहे? हायपरथायरॉइडिझम मध्ये तसं नाही फार जाणवलेलं, पण तरी स्त्रियांमध्ये त्याचा जास्त प्रमाणात लक्षणं दिसतात हे मात्र आहे. पुष्कळ वेळा काही असं होतं की तुम्ही हायपोथायरॉइडिझमसाठी गोळ्या घेत असता, म्हणजे सिक्रेशन कमी झाली आहे, डॉक्टरांकडे नीट फॉलोअप ठेवत नाही आणि तशाच गोळ्या चालू ठेवता आणि मग काही वेळेला त्या गोळ्यांचा परिणाम म्हणून ही हायपरथायरॉइडिझमची लक्षणं येऊ शकतात. पण ती लगेच म्हणजे ती गोळीचा प्रमाण तुम्ही बदललं की लगेच रिव्हर्स होणारी असतात. पण म्हणून ते म्हणजे थायरॉइड डिसीज हा लाईफ लॉंग आहे. त्याच्यामुळे जर एकदा आला असेल लक्षात तर रेग्युलर फॉलोअप ठेवून आपली हेल्थ सांभाळणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे पिरियडिकली तुम्ही जर 3 महिन्यांनी नाही जमलं तर ऍटलीस्ट 6-6 महिन्यांनी जरी फॉलोअप ठेवला तरी सुद्धा काही थोडेसे झालेले बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुमची मॅनेजमेंट होऊ शकते. बर. सो हायपरथायरॉइडिझम मध्ये सुद्धा रोज गोळी हा उपचार आहे का अजून दुसरं काही आहे? नाही, त्याला फार लिमिटेड पिरियड पर्यंत ती गोळी घ्यावी लागते. जसं हायपोमध्ये एकच वेळेला गोळी घ्यायची असते तसं हायपरमध्ये काही वेळेला 2 वेळा 3 वेळा अशी गोळी घ्यावी लागते. पण त्याच्यावर खूप क्लोज वॉच ठेवावा लागतो, कारण ते केव्हा हायपरमधून तुम्ही हायपोमध्ये कन्व्हर्ट व्हाल हे खूप थिन लाईन असते. त्यामुळे त्याच्यात मात्र पिरियडिक फॉलोअप डॉक्टरांकडे ठेवणं गरजेचं असतं. सो मला वाटतं हायपो आणि हायपर या दोन्हीमध्ये डॉक्टरांकडनं पिरियडिक फॉलोअप घेणं आणि पिरियडिकली टेस्ट करणं फार जरुरीचं आहे, कारण त्याप्रमाणेच आपली औषधं ठरणार आहेत आणि औषधं कमी जास्त डॉक्टरांना करायची ते ठरवू शकतील. बरोबर. तर त्या हायपरथायरॉइडिझम मध्ये अगेन झाला असेल तर आहार आणि व्यायाम काय? व्यायाम मला वाटतं सेमच असतील, राईट? हो, व्यायाम सेम असतात, कारण की योगासनं ही जी म्हणजे प्रणाली आहे ना तीच मुळात तुम्हाला बॅलन्स करणारी, म्हणजे तुमचं कमी होऊ दे जास्त होऊ दे त्याला बॅलन्स करणं
योग म्हणजे जोडणं, तुमची हेल्थ, तुम्हाला हेल्थशी जोडणं हेच योगासनांचं काम आहे. हम्म. त्यामुळे दोन्हीमध्ये हे सेम असतो. व्यायाम म्हणजे योगासन प्रकार सेम असतो. त्याच्याबरोबर तुमच्या दिनचर्येमध्ये जेव्हा हायपर थायरॉइडिझम आहे, हम्म. तर त्यावेळेला शवासनाचा रोल हा जास्त असतो, की बर. तुम्ही स्थिर करणं स्वतःला, स्वतःची बॉडी हम्म. रिलॅक्स करणं हम्म. हे महत्वाचं असतं. जसं हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण म्हणालो ना, की ऍक्टिव्हली काम करणं किंवा शरीराला ऍक्टिव्ह ठेवणं. म्हणजे जसं आपण म्हणतो की घरातले सगळे मेंबर्स ऍक्टिव्ह असतील, तर हम्म. घरातली जी आई आहे तिला फार कमी काम करावं लागतं. हम्म. पण एखादा जरी कामचुकार मेंबर असेल तर आईवरचा ताण वाढतो. हम्म. तसं थायरॉइड ग्लँडचं आहे, की तिचं सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर इम्पॅक्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी, म्हणजे जसं पचनाने आपली जबाबदारी नीट ठेवण्यासाठी हम्म. व्यायाम करणं हे प्रत्येक हम्म. व्यक्तीने जर केलं तर थायरॉइडवरचा ताण कमी राहणार आहे. हम्म. त्यामुळे थायरॉइडचे डिसीज होणार नाहीयेत. हम्म. हे जसं आहे तसंच आहे की थायरॉइड मधला कुठलाही बदल झाला तरी हम्म. व्यायाम हे महत्वाचेच आहेत. बरोबर. त्यामुळे हायपोथायरॉइडिझम जेव्हा होतं तेव्हा फास्ट गती असणारे हम्म. व्यायाम करायचे आणि हम्म. हायपर थायरॉइडिझम असताना रिलॅक्स करणारे व्यायाम करायचे आहेत. बर. आणि खाण्यापिण्याच्या आहाराबद्दल हायपरथायरॉइडिझम मध्ये? खाण्यापिण्याच्या हायपरथायरॉइडिझम मध्ये खूप पित्तकर पदार्थ किंवा आतड्यांची गती वाढवणारे घटक, हम्म. तळलेले खूप पदार्थ हे खायचे नाहीयेत, हम्म. कारण ते लगेच तुमच्या पचनावर ताण आणणार आहेत. हम्म. किंवा खूप अशा हॉरर फिल्म्स वगैरे बघणं की हम्म. ज्याच्यामध्ये स्ट्रेस वाढतो, तुमचा हार्टवर ताण येतो, ह्या हम्म. गोष्टी करायच्या नाहीयेत. हम्म. आणि हळूहळू म्हणजे तुम्ही जर व्यायामाने तुमची धैर्य शक्ती वाढवली तर हे सुद्धा तुम्ही आरामात गोष्टी पाहून करून सुद्धा तुम्ही हेल्दी राहू शकता. बरोबर. आता हे झालं हायपो थायरॉइडिझम आणि हायपर थायरॉइडिझम बद्दल. पण एकंदरीतच आपले हे हार्मोन्स बॅलन्समध्ये राहावेत, म्हणजे या दोन्हीपैकी काही झालं नसताना, तर काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे योगासनं तर कुठली केली पाहिजे ते तुम्ही आत्ताच सांगितलं, पण एक जनरलच आहार, कारण ह्या दोन्हीच्या बाबतीत आहार वेगळा वेगळा आहे. त्यामुळे नक्की नॉर्मल माणसांनी कुठला आहार आणि किती प्रमाणात केला पाहिजे की ज्यामुळे थायरॉइडच्या म्हणजे इम्बॅलन्स होणार नाही? आता थायरॉइड मध्ये आपण म्हटलं आता तसं ना, की न्यूट्रिएंट्स सगळी हम्म. महत्वाची. हम्म. मग ज्या आहारामध्ये हम्म. न्यूट्रिएंट्स चांगली आहेत, असं म्हणजे काय की अगदी फळांची मोठी डिश पाहिजे वगैरे असं आहे का? तर असं नाही. हम्म. क्वांटिटीपेक्षा ना क्वालिटीला खूप महत्व आहे. बर. त्यामुळे ताजं हम्म. शिजवलेलं अन्न हम्म. आणि त्याच्याबरोबर योग्य चटणी कोशिंबीर आपण ज्या म्हणतो ना, की ज्याच्यामध्ये कच्चही हम्म. आहे, थोडस चव आणणारेही घटक आहेत, हम्म. हे यांचंही अगदी माफक प्रमाण, आणि भाज्या वगैरे योग्य प्रमाणामध्ये. हम्म. आणि जे आपलं स्टेपल फूड असेल, म्हणजे भात खाणाऱ्या प्रदेशामध्ये भात असेल, हम्म. पोळी भाकरी असणाऱ्यांनी पोळी भाकरी असेल, हम्म. ही प्रमाणात, योग्य प्रमाणात घेणं हे हम्म. गरजेचं आहे. आणि हम्म. त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू किंवा पोषण मूल्य ज्याच्यामध्ये चांगली आहेत हम्म. अशा टाईपचा आहार घेणं महत्वाचं आहे. म्हणजे मी आज 4 पोळ्या खाल्ल्या की किती हे महत्वाचं नाहीये, तर त्या पोळ्या काय क्वालिटीच्या होत्या, त्या हम्म. ताज्या होत्या का शिळ्या होत्या. कारण हम्म. शिळ्या अन्नामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू ही कमी होते. म्हणजे बरोबर. तुम्ही फक्त भरण करता पण त्याच्यात पोषण नसतं. हम्म. म्हणून मग ज्याच्यामध्ये पोषण चांगलं आहे असा आहार घेणं हे गरजेचं आहे. तुम्हाला 4 ऐवजी 2 फळं मिळाली तरी चालतील, पण ती हम्म. उत्तम क्वालिटीची घ्या. ती नुसती दिसायला उत्तम पेक्षा ती जिथे बनली आहेत हम्म. अशा माहिती प्रदेशातून आणलेली घ्या. नॅचरल स्टेटसमध्ये जी तयार झाली आहेत अशी फूड क्वालिटी सगळी वापरा. तर हम्म. निश्चितपणे तुम्ही शरीराचा बॅलन्स चांगला साधणार आहे. हम्म. ह्याच्यावर मला असं वाटतं ना, की आहाराची एक खूप संकल्पना आयुर्वेदाची वेगळी आणि खूप परिपूर्ण आहे. हा. त्याच्यावर खरंच सांगितलं पाहिजे किंवा आपण चर्चा केली पाहिजे, चालेल. की आपण तो आहार परिपूर्ण कसा असावा हम्म. आणि तो काय पद्धतीनं घ्यावा, मग माझ्या लाईफस्टाईल प्रमाणे तो कसा मी बदलावा. हा. हे जर आपण बॅलन्स साधू शकलो आणि हे हा. आपण जर माहिती करून घेऊन स्वतःच हम्म. स्वतः साधू शकलो हम्म. तर ह्याच्या इतकं उत्तम काही नाही होणार. चालेल. आपण नक्कीच ह्याच्याबद्दल एपिसोड करूया.
थायरॉइड म्हणजे आपण ह्या सगळ्या काळज्या घेतल्या तरी सुद्धा हायपर किंवा हायपोथायरॉइडिझम झालंच तर ह्याचा काही दुसरा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होतो का? ऑफकोर्स थायरॉइड महत्वाचे ऑर्गन्स तुम्ही मगाशी सांगितलं की त्याच्या कंट्रोल करण्यासाठी त्याचं मेन फंक्शन आहे, पण एक्झॅक्टली म्हणजे काय दुष्परिणाम होतात? हायपोथायरॉइडिझम मध्ये खूप वजन वाढणं आणि वजन वाढल्यामुळे वजन वाढल्याचं म्हणजे आपण ओबेसिटी जे बघतो ते सगळे आजार होणं क्वाईट पॉसिबल आहे. हृदयावर त्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळे हृदयाची जी क्रिया आहे ती नीट न झाल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम, किडनी डिसीज वगैरे इथपर्यंत ते जाऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये हॉर्मोन्स म्हणजे पाळीचे जे हॉर्मोन्स आहेत त्यांच्यावर दुष्परिणाम होतो, इन्फर्टिलिटी होते आणि इव्हन म्हणजे थायरॉइडचा ब्रेनवर किंवा ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये जो महत्वाचा परिणाम आहे तर अगदी म्हणजे ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांचं जर हॉर्मोन म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्स प्रॉपर नसतील तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर पण परिणाम होतो. इतकं त्याचं महत्व आहे. त्याच्यामुळे आता तर म्हणजे WHO रूलच केलेला आहे की प्रेग्नन्सीमध्ये दर ट्रायमिस्टरला तुम्ही TSH करा आणि त्याची विशिष्ट लेवल मेंटेन करा. त्याच्यापेक्षा त्याला वाढू देऊ नका कारण ते बेबीच्या ब्रेनवर काम करतं. त्यामुळे तो परिणाम टाळण्यासाठी प्रेग्नंट लेडीजमध्ये खूप ह्याची काळजी घेतली जाते. त्याच्याबरोबर जेव्हा बोन्स आपली वीक होतात इतर हॉर्मोन्स बदलामुळे त्यावेळेला जर थायरॉइडचं सिक्रेशन प्रॉपर नसेल तर बोन्स लवकर वीक होणं किंवा ऑस्टोपोरोसिस वगैरे म्हणतात इथपर्यंत डिसीज जाणं हेही थायरॉइडच्या मिसफंक्शनमुळे होऊ शकतं. डॉक्टरांनी आता उल्लेख केला त्याप्रमाणे ओबेसिटी बद्दल पण आमचे आणि संधिवाताबद्दलचे पण आमचे एपिसोड्स आहेत, ते पण तुम्ही जर का बघितले नसतील तर जरूर बघा. थायरॉइडच्या मिसबॅलन्समुळे म्हणजे त्याचा बॅलन्स गेल्यामुळे मानसिक स्वास्थ्यावरती पण काही परिणाम होऊ शकतो का? म्हणजे ऑफकोर्स फंक्शन्स बॉडी अगदी होतो. तो डायरेक्टही होतो म्हणजे जसं इनडायरेक्टली होतो ना की ओबेसिटी वाढली, वजन वाढले त्यामुळे आळस, नैराश्य हे जसं आहे तसं डायरेक्ट सुद्धा होतो कारण ब्रेन फंक्शनवरच त्याचा परिणाम असतो. त्यामुळे इम्बॅलन्स आणि मग झोपेवर दुष्परिणाम झाल्यामुळे आलेलं नैराश्य हे पण एक त्यातून किंवा चुकीचे निर्णय घेण्याची म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं इथपर्यंत त्याचा परिणाम होतो. याच्या व्यतिरिक्त थायरॉइडचे स्वतःचे काही आजार आहेत म्हणजे ते ग्लँडचं हे जसं फंक्शनचं आपण बघितलं तसं ग्लँडचं ऑर्गन म्हणून पण काही डिसीज म्हणजे ग्लँड वाढणं, ग्लँडमध्ये इन्फेक्शन होणं किंवा ग्लँडमध्ये काही वेळेला मॅलिग्नन्सी, कॅन्सर सारख्या ग्रोथ होणं हेही काही आजार आहेत. पण त्यावेळेला डॉक्टरांचा रोल महत्वाचा असतो आणि तेव्हा फक्त डॉक्टरांनी सांगितलेलं हुबेहूब ऐकणं हे आपलं काम असतं, पेशंटचं काम आहे. ते नियमित छान करायचं आहे. तर तुम्ही खरोखरच थायरॉइड ग्लँड बद्दल अतिशय महत्वाची माहिती दिलीत आज आम्हाला आणि तुमचा इतका महत्वाचा वेळ पण दिलात. आय नो की तुम्ही खूप बिझी असता, पण या बिझी शेड्यूल मध्ये पण तुम्ही आमच्यासाठी वेळ काढता याबद्दल खरोखरच धन्यवाद. थँक्यू. सो डॉक्टरांनी आपल्याला थायरॉइड म्हणजे नक्की काय, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम याच्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, घरगुती उपाय याबद्दल खरोखरच खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. ती नक्की तुम्ही फॉलो करा कारण आपल्याला काळजी करायची नाहीये तर काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळेच या सगळ्या रोगांबद्दल नेमकी महत्वाची आणि उपयुक्त माहिती, होम रेमेडीज हे देण्यासाठीच आमचा हा प्रोग्राम आहे कारण तुम्ही काळजी करू नये. तर आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू. आमचे या आधीचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. डॉक्टरांचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. तुम्हाला कन्सल्टेशनसाठी जर का डॉक्टरांना भेटायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी जरूर भेटू शकता. ह्या आधीचे एपिसोड्स बघा. काळजी करू नका, काळजी घ्या. स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी, कीप स्माइलिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू.